मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, उद्या हनुमानजीचा जन्मोत्सव साजरा होणार आहे. तर घरच्या घरी ज्यांना हनुमानजीच्या मंदिरात जायला वेळ नाही, तर घरच्या घरीच आपले भगवान शंकराच्या पिंडीजवळच तुम्हाला हनुमान चालीसा पठण करायचे आहे. गुळ आणि चणे यांचं नैवेद्य भगवान शिवालाच अर्पण करायचं, कारण की भगवान शिव हे हनुमानजीचाच अंश आहे, हनुमानजीचाच अवतार आहे. म्हणून घरच्या घरी पण तुम्ही भगवान शिवशंकरांना हनुमानजीच्या ज्या ज्या सेवा आहेत त्या घरातल्या घरात पण केल्या तरी सुद्धा चालते. आणि जी प्रिय वस्तू आहे हनुमानजीची तर ती आहे तुळशीचं पान. तर एक तुळशीचं पान हनुमानजींना जय श्रीराम या नावाने करून तुम्ही अर्पण करा. मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतील. शनी दोष, साडेसाती यांच्यापासून तुम्हाला मुक्तता मिळेल, कारण की भगवान श्रीरामांची प्रीती ही तुलसी दलावर जास्त आहे. म्हणून हनुमानजींना सुद्धा तुलसी दल खूप प्रिय आहे. म्हणून कोणत्याही नैवेद्य तुम्ही हनुमानजींना अर्पण करणार तर त्याच्यात एक तुलसी पत्ता नक्की टाकायचं. हनुमानजींना सिंदूर पण खूप आवडतं. एके दिवशी माता सीता आपल्या मांगमध्ये सिंदूर लावत होते ऑरेंज कलरचा. तर हनुमानजींनी माता सीताला विचारलं की तुम्ही हा सिंदूर का लावत आहे. मग म्हणे तुझ्या रामजीची, प्रभू रामजीची खूप उमर लंबी हो यासाठी मी हा सिंदूर मागमध्ये भरत आहे. तर दुसऱ्या दिवशी हनुमानजींनी काय केलं की पूर्ण सिंदूर आपल्या पायापासून तर डोक्यापर्यंत पूर्ण सिंदूरच सिंदूर लावून घेतला आणि माता सीता जवळ जातात. माता सीताला तर अगोदर हसू झालं. म्हणे हनुमानजी हे काय केलं म्हणे तुम्ही. म्हणे माताजी तुम्ही एवढूसं सिंदूर तुमच्या कपाळी लावतात तर माझ्या प्रभू श्री रामाची एवढी उमर होते म्हणे, मी तर पूर्ण माझ्या शरीराला हा सिंदूर लावून घेतला म्हणे, आता माझ्या प्रभू श्री रामाची केवढी लंबी उमर होईल म्हणे. असं सांगून म्हणून हनुमानजींना सिंदूर अतिशय प्रिय आहे. जो कोणी चमेलीच्या तेलामध्ये सिंदूर लावून त्यांच्या अंगाला लावतो पूर्ण संपूर्ण आणि सिल्वर पेपर वगैरे लावून पूजा पाठ पानाचा वेढा अर्पण करतो हनुमानजींना, तर ही पूजा आपली केलेली प्रभू श्री रामापर्यंत पोहोचते. आणि म्हणून आपल्याला शनिदोष, साडेसाती, भूत प्रेत बाधा जे काही स्वप्न येत असतील, कामामध्ये काही अडथळे येत असतील तर ते अडथळे येत नाही काही पूजा पाठ केल्याने. कारण की चिरंजीवी हनुमानजी हे चिरंजीवी आहे, अमर आहे. म्हणून आपल्या सर्व इच्छा कामना लवकरात लवकर व्हायला मदत होते. तर सर्वांना 2 एप्रिल हनुमानजीचा उत्सव आहे. त्या दिवशी हनुमान जयंतीच्या दिवशी तर हनुमान चालीसा सर्वांना पठण करायची. हनुमान जयंती पौर्णिमा या दिवशी माझा आयुष, माझा मुलगा याचा सुद्धा जन्मदिवस आहे. तर बऱ्याच काही तुमच्या कमेंट्स आल्या, सर्वांच्या धन्यवाद, थँक्स. अशाच कमेंट्स करत राहा आणि माझा आत्मविश्वास वाढवत राहा.